शरद पवारांचे 9 खासदार हे आमदार हे एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. हे बघा, हे मला सांगणं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही. पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाईन तीच आहे. जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याचं दिसतंय. जिल्ह्यातली तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार चिंतेची बाब आहे, कारण की दुबार पेरणी होऊ नये याच्याकरता फार प्रयत्न शेतकऱ्याचे असतात. आणि जर दुबार पेरणी झाली तर मग राशीचं पीक येत नाही, जी रास पडायला पाहिजे ते पीक येत नाही. त्यामुळे दुबार पेरणी न होण्याकरता पाऊस यावा ही सगळ्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे, देवाला साखळ आहे. ऑपरेशन अजूनही पाणी पुरवठा चालू मी तेच म्हणतोय की टँकर अजून बंद झालेले नाही. मागच्या काळामध्ये जून एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात टँकर बंद होऊन जायचे, पण टँकरची संख्या जशीच तशी आहे. त्यामुळे शेवटी आता पाऊस हा शेतीकरता काही काळामध्ये आता बरा दिसला होता, पण आता शेतीकरताही पाण्याची ताण पडते आहे. आणि त्यातल्या त्यात प्यायच्या माध्यमातून काही धरणामध्ये स्टोरेज झाले, पण काही धरणं अजून कोरडे खाट पडलेले आहे. त्यामुळे चिंतेची बाब आहे. पण पाणी येईल असा अंदाज दिसतोय, पण यायला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात काही विचारात येणार आहे का सरकार? ते मला सांगता येणार नाही. आज कॅबिनेट आहे, आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो मी आपल्याला कळवेल. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांची अमित शहा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भेट होणार असल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल, बऱ्याच काही इतर गोष्टी असतात, त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत. आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाही आहे. राज्य सरकारने 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या असं रोहिणी खडसे म्हणतात. रोहिणी खडसेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे, कारण की शेवटी काही बहिणींचं जे पगार चालू झाला होता, तर काहींचे नोकरीला होते, काही इतर गोष्टी होत्या, काही त्रुट्या सापडल्या असतील, तर त्यांची टीका करणे एवढंच काम राहिलेलं आहे. बाकी बहिणींना पगार दिला जातो आहे हे सांगणं पण गरजेचं होतं ना. भाऊ, सगळेच पिक्चर काही सारखे चालत नाही, पण एक पिक्चर जो आहे तो गेल्या 40 ते 50 वर्ष चाललेला आहे, तो म्हणजे शोले. आणि त्या शोल्यासारखंच माझं देखील राजकारण आहे आणि माझा पिक्चर कायम चालत आलेला आहे आणि अजूनही चालतोय. गुलाबरावांचा सारखा मध्ये खंड पडलेला नव्हता. मी कधी असराणीसारखा रोल केलेला नाही. ज्यांनी केला असेल आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, त्या रोलमध्ये ते असतील म्हणून ते असं बोलत आहे.